मित्रांनो, सप्रेम जय भीम. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर तुमच्याशी मला बोलायची संधी मिळत आहे आणि आपला वार्तालाप अतिशय चांगल्या रीतीने विचारपूर्वक आपण ऐकत आहोत. याबद्दल रसिक श्रोत्याचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज मला जो विषय दिलेला आहे तो विषय जितका विचारपूर्वक आहे तितका गंभीर आहे आणि तेवढाच तो उदासीन वृत्तीनं आपण त्याला आतापर्यंत घेतलेला आहे. आणि म्हणून त्या विषयाचं शीर्षक आम्ही असं ठरवलं आहे की आपले संविधान आणि आपली जबाबदारी. कारण 2024च्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सत्ताधारी पक्षाकडून आणि विरोधी पक्षाकडून जबरदस्त पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्ष असं म्हणत आहे की आम्हाला या देशाचं संविधान बदलवायचं आहे आणि म्हणून आम्हाला तुम्ही यावेळी निवडणुकीला मदत करा, आम्हाला जिंकून द्या. आणि विरोधी पक्ष हे म्हणत आहे की हे संविधान आपल्याला वाचवायचं आहे म्हणून तुम्ही BJPला, मोदीला, RSSला हरवलं पाहिजे आणि आम्हाला निवडून दिलं पाहिजे. आणि आपण सामान्य मतदार आपण ह्या दोन्ही गोष्टी ऐकतो, फेसबुकवर वाचतो, यूट्यूबवर ऐकतो, वर्तमानपत्रांमध्ये सतत त्याच बातम्या येतात, वाहिन्यांमध्ये त्याच बातम्या येतात आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. खरं म्हणजे आपलं संविधान आहे म्हणजे काय? मुद्दा असा आहे की संविधान नेमकं काय आहे. आणि मग सारे लोक एक जात एक दिलाने जबरदस्त पद्धतीने सांगत राहतात की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. संविधान हे भारतीय लोकशाहीचा मूलभूत आत्मा आहे आणि त्याच्यामुळे एक प्रभावीपणे लोक मांडतात की संविधान या देशातून कोणीही हटवू शकणार नाही. आणि या देशाचा संविधान हटवायला निघालेला पक्ष आणि त्याचा प्रमुख प्रधानमंत्री हे म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान निर्माण केलं ते जर आता आले तर ते सुद्धा भारतीय संविधान हटवू शकणार नाहीत, एवढं संविधान मजबूत आहे. आणि मग त्यांचं हे विधान ऐकून आपल्याला वाटतं की वा, ही तर बरोबर गोष्ट आहे. आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने असलेले सारे विरोधी पक्ष सांगतात की नाही नाही, मोदी संविधान हटवायला निघालेलं आहे. त्यांचे जे खासदार आहेत, त्यांचे जे मंत्री आहेत ते बघा काय म्हणतात. ते हे म्हणतात की आम्हाला इस बार 400 पार, तुम्ही 400 खासदार आमचे निवडून द्या म्हणजे मग आम्ही संविधान बदलवू. आणि या सगळ्या चर्चेच्या संघर्षाच्या वातावरणामध्ये आपण सामान्य नागरिक, सामान्य मतदार संभ्रमात आहोत. याचं काय कारण असेल? याचं बेसिक कारण असं असेल की आपण आतापर्यंत संविधानाचा नीटपणे अभ्यासच केला नाही. जगामध्ये 192 देश आहेत. या देशांमध्ये त्यांचं संविधान आहे, पण त्या देशांच्या तिथल्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या देशामध्ये जे संविधान वापरलं जातं ना ते त्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहीत असतं. तो देशाचा प्रत्येक नागरिक त्या संविधानाचं वाचन करतो आणि त्याचं पालन करतो. आपल्या देशामध्ये जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हा त्याची आधीची पार्श्वभूमी काय होती, नंतरची पार्श्वभूमी काय आहे, हे संविधान निर्माण करणारे लोकांनी जे निर्माण केलेलं आहे ते ज्यांच्या हातात दिलं आहे, ज्याला आपण सरकार म्हणतो, या सरकारने या संविधानाचं काय केलं आहे, ज्या संविधानामुळे माझं नागरिक म्हणून, माझं माणूस म्हणून मला स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते मला उपभोगायला मिळत आहे का, हा विचार जेव्हा आपण करतो याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या देशाची शिक्षण परंपरा, शिक्षण प्रणाली, या शिक्षण प्रणालीने या देशातील नागरिकांना शिक्षणामधून संविधान शिकवलंच नाही. मोठ्या मुश्किलीने मी ऐकलंय, मी पाहिलंय, मी अभ्यास सुद्धा केलाय त्याचा, मी शिक्षण सुद्धा घेतलंय की संविधान, भारताची राज्यघटना, आणि त्याला आपण जुळून येतो की भारताचे स्वातंत्र्य आंदोलन आणि भारताची राज्यघटना हा विषय दिला गेला राज्यशास्त्रामध्ये. याचा अर्थ त्या विषयामध्ये भारताचं स्वातंत्र्य आंदोलन हे अतिशय महत्वाचं आहे आणि राज्यघटना त्या मनाने दुय्यम आहे. म्हणून राज्यघटनेचा समग्र अभ्यास आपल्याला करायलाच मिळाला नाही. एवढंच कशाला, आज सुद्धा आपण स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारू की ठीक आहे, पहिल्या कलमापासून 395 कलम आणि 8 परिशिष्टांचं एवढं मोठं संविधान आहे, ह्या संविधानाचा आपण अभ्यास नसेल केला कदाचित, पण संविधानामधली जी पहिली उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये जे शब्द आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्याला आहे का? मग आपण विचार केला पाहिजे की ही संविधानाची उद्देशिका आपण वाचली, त्याचा अर्थ गेली 60-70 वर्ष आपल्या ध्यानात तरी आला आहे का?
आपण पाहूया, भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेच्या पहिल्या पानावर जे लिहिलेलं आहे ते केवळ आणि केवळ 74 शब्द आहेत. या 74 शब्दांचे अर्थ आपण कधीतरी प्रत्यक्ष कृतीत आणताना पाहिले आहे का? कारण कोणी एका ठिकाणी म्हटलंय की भारताचं संविधान हे भारताच्या देशाचा आत्मा आहे. जर आत्माच हा कलेवर म्हणून पडला असेल, तो दुगदुगीत असेल, तर तो देश कसा जिवंत राहील? मग त्या आत्म्याचा जो श्वासोच्छवास आहे त्याचं 74 शब्दांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पण हे वर्गीकरण आपल्याला माहीतच नाही. आपण पहिल्यांदा असं लिहितो की भारताचे संविधान आणि उद्देशिका, आणि उद्देशिकेमधलं पहिलं वाक्य सुरू होतं, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, दॅट इज भारत. मग आम्ही भारताचे लोक आहोत हे जेव्हा 1950 पासून आमच्या गळी उतरवलं जातं आणि येणाऱ्या दर निवडणुकांमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून, नागरिक म्हणून, मतदार म्हणून मतदान करतो, त्यावेळी आपण भारताचे लोक असतो का? मग भारताचे लोक म्हणजे काय? आपल्या कधी लक्षातच आलं नाही. आपण भारताचे लोक म्हणजे हिंदू धर्माचे लोक, आपण भारताचे लोक म्हणजे मुसलमान धर्माचे लोक, आपण भारताचे लोक म्हणजे भारतात विविध प्रदेशात असलेल्या जाती संख्येने, बहुसंख्येने असलेल्या जाती जमातीचे लोक. आपण भारतीय लोकच नाही आहोत. आपण आपल्या देशाच्या संस्कृतीने, विशेषतः वैदिक संस्कृतीने दिलेलं जी मनुस्मृती आहे, जी जाती व्यवस्था आहे, जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, जी परंपरेने, संस्काराने आपल्या कानी कपाळी गुंजलेली आहे, त्याच आधारावर आपण करतोय. आणि मग आपल्या लक्षात येतं की 1952 साली या देशाच्या पहिल्या निवडणुकीला सुरुवात झाली, तेव्हापासून तर आतापर्यंत 2024च्या निवडणुकीपर्यंत आपण जे उमेदवार निवडून देतो ते आपल्या जातीचे पाहतो. म्हणजे आपण लोक म्हणून मतदान करतो का? उत्तर आहे नाही. आपण लोक म्हणून मतदान नाही करत, आपण जात पाहून मतदान करतो. दुसरं असं की आपण ज्या पक्षाचे आहोत, आपले पक्षही विचित्र आहे. एक पक्ष असा म्हणतो की मी या पक्षाचा आहे, त्या पक्षामध्ये कोणत्या जाती जमातीचे बहुसंख्येने लोक आहेत हा विचार आपण कधी करत नाही. उदाहरणार्थ घेतलं पाहिजे तर साधी गोष्ट आहे, भारतीय जनता पक्ष ही कोणाची निर्मिती आहे? भारतीय जनता पक्ष ही वैदिक संस्कृती निर्माण करणाऱ्या ब्राह्मण लोकांची निर्मिती आहे. आणि त्यांची संघटना इतकी मजबूत आहे, त्यांचं कॅडर इतकं प्रगल्भ आहे की जेव्हा ते 2 उमेदवार होते भारतीय संसदेत, आता त्यांचं बहुमत झालेलं आहे. आणि जे बहुसंख्येने उमेदवार होते भारताच्या संसदेमध्ये, त्यांचं आता पानिपत झालेलं आहे. हे कशामुळे झालं असेल? हे यामुळे झालं आहे की या देशाच्या संस्कृतीने भारतीय लोक या शब्दाचा अर्थ सामान्य लोकांपर्यंत पोहोचूच दिला नाही. आणि म्हणून भारतीय लोक कोण आहेत याचा जेव्हा आपण विचार करू की नाही, भारतीय लोक म्हणजे जाती पाती पलीकडे, देश प्रदेशा पलीकडे सारी या देशात राहणारी मानवजात ही भारतीय आहे. आणि मग या उद्देश पत्रिकेतील पहिलं एक एक शब्द, एक एक वाक्य आपल्याला वाचायला मिळतं की आम्ही जर भारतीय लोक असू तर आपसात धर्मावरून आमच्यामध्ये झगडे का होतात? धर्मांवरून आम्हाला मतदान का मागतात? हा विचार आम्ही कधी केला नाही. म्हणून या आजच्या भाषणाचा विषयच मी ठेवलेला आहे की आपले संविधान आणि आपली जबाबदारी. आपल्या देशातील नागरिकांनी म्हणजे आपण या संविधानाप्रती आपली काय जबाबदारी आहे हे आतापर्यंत लक्षातच घेतलं नाही. आणि आता जेव्हा एवढा मोठा गदारोळ उडला की संविधान संपणार आहे, संविधान वाचवायचं आहे, त्यावेळी आपल्याला जाग आली की अरे रे रे संविधान वाचवायचं आहे, नाही संविधान संपवायला निघाले आहे. या संभ्रमात आपण जगतो आहोत. आणि 5 टप्पे तर होऊन गेले निवडणुकांचे, आणि 2 जूनपर्यंत, जेव्हा 4 जूनला काय रिझल्ट येतील ते येतील, आणि त्यावेळी जे काय होईल त्यावेळी. पण या संविधानाचं काय होईल हा विचार केला पाहिजे. म्हणून हे संविधान का निर्माण झालं, हे संविधान कसं निर्माण केलं, या संविधानाची काय नेमकी उद्दिष्ट होती, हे संविधान कोणासाठी आहे याचा कधीतरी आपण नागरिक म्हणून विचार केलाय का? जर केला असता तर आज ही जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे ही परिस्थिती आपल्यावर नसती आली ना. उदाहरणार्थ आपण बघूया की आपल्या देशावर इंग्रजांची अधिसत्ता होती. 1600 पासून इंग्रज या देशामध्ये आले, ते ईस्ट इंडिया कंपनीला घेऊन आले. त्यावेळी ते 18 लोक एका जहाजात आले आणि त्यांनी या देशाच्या संस्कृतीचा सगळ्यात प्रथम अभ्यास केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे इथे बुद्धिमत्तेला काही वावच नाही, इथे माणसाच्या मेंदूची काही कल्पनाच केली जात नाही. वंश परंपरेने आणि वरचा श्रेष्ठ समाज ब्राह्मण जे सांगेल तेच पूजापाठ, कर्मकांड, धर्मविधी हे लोक मांडत आहेत. त्याच्यामुळे या देशाला गुलाम करणं अतिशय सोयीचं आहे. आणि म्हणून त्यांनी 150 वर्ष राज्य केले, सगळा अभ्यास केला. 150 वर्षात या देशामध्ये इंग्लंडवरून किती लोक आले?
जेव्हा की आमच्या संस्कृतीमध्ये आम्हाला सांगण्यात येतं की आमचा देश 33 कोटी लोकांचा देश आहे आणि 33 कोटी देव, त्या लोकांना देव अशी संज्ञा या वैदिक संस्कृतीने दिलेली आहे. मग या 33 कोटी लोकांवर राज्य करणारे कोण लोक आले जे परदेशातून आले? तर ते त्या 150 वर्षात केवळ आणि केवळ इंग्लंडमधून 10,000 लोक आले. आता 150 वर्षात जे 10,000 लोक आले, त्या 10,000 लोकांनी या देशाच्या 538 संस्थानांवर, असे तो हिमाचल ते हिंदी महासागर आणि मुंबई ते कलकत्ता एवढ्या मोठ्या चौरस प्रदेशावर राज्य केलं आहे. पण त्यांनी एक फार चांगलं काम केलं, कारण याच्या आधीही भारतामध्ये राजसत्ता आल्या. हून आले, शक आले, कुशाण आले, डच आले, पोर्तुगीज आले, मोगल सुद्धा आले. हे सगळे बाहेर देशाचे लोक आले आणि त्यांनी अतिशय शांतपणे या देशामध्ये राजसत्ता उपभोगलेली आहे. ही राजसत्ता उपभोगण्यासाठी त्यांना कोणी मदत केली? याचा अभ्यास कधीच केला गेला नाही, हा इतिहास कधीच शिकवला गेला नाही आणि हा इतिहास या देशातील लोकांसमोर, विशेषतः शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर कधी येऊच दिला गेला नाही. आणि मग जे जे काही चांगले लोक होते, विचारवंत लोक होते, जे देशप्रेमी स्वाभिमानी लोक होते आणि हा माझा देश आहे असं म्हणणारे देशभक्त होते, त्या लोकांनी या देशाच्या या इतिहासाला उजागर केलं. आणि मग आमच्या लक्षात आलं की जेवढे लोक आले यांना मदत कोणी केली? या देशातील मार्गदर्शकांनी, जे ब्रह्माच्या मुखातून आलेले आहेत असं म्हणतात, जे ब्राह्मण आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत असं म्हणतात, आमचंच सगळं चाललं पाहिजे, तेव्हा आपसात भांडणं लावणारी ही यंत्रणा त्यांनी बाहेरच्या लोकांना बोलवून त्यांच्यामध्ये समाविष्ट करून त्यांना आपल्या देशामध्ये आणलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की वैदिक संस्कृतीने रुजवलेली संस्कार पद्धती, जी शोषण व्यवस्था आहे, चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ही जोपर्यंत या राजांनी हात लावला नाही त्याला, तोपर्यंत त्यांची सत्ता आली तरी या देशामधली सरंजामदारी, सावकारी, पाटीलकी आणि राजकीय पद्धती ही सगळीच्या सगळी अबाधित राहिली. त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम झाला नाही. ज्या ज्यावेळी या लोकांनी परिणाम केला त्यावेळी त्यांच्या हत्या करण्यात आल्या, हे इतिहासामध्ये दबून ठेवण्यात आलंय. याचा सगळ्यात पहिल्यांदा परिणाम असा झाला की या देशामधली धर्मव्यवस्था ही शोषण व्यवस्था आहे, ही खोटी व्यवस्था आहे, हिला चांगलं रूप द्यावं म्हणून इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये महात्मा चक्रधर महाराष्ट्रात जन्माला आला. महात्मा बसवेश्वर दक्षिणेकडे जन्माला आला आणि त्यांनी सांगितलं की हे वैदिक धर्म थोतांड आहे, याला काही अर्थ नाही. ह्या मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे सगळे माणसं गुलाम होतात, हे आपण सोडलं पाहिजे आणि माणुसकीचा मंत्र धरला पाहिजे. आणि म्हणून महात्मा चक्रधराने पंचकृष्णांची निर्मिती केली आणि महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की देव नाहीच आहे, जाऊ द्या, आपण माणसं म्हणून एकत्र चांगलं जगू. यांची ही क्रांती या वैदिक संस्कृतीला पचली नाही. आणि ज्यावेळी एखादी क्रांती होते त्यावेळी हे वैदिक संस्कृतीचे लोक जे या विचारधारेचे आहेत ते प्रतिक्रांतीसाठी तयार होतात आणि ते प्रतिक्रांती करतात. त्यांनी महात्मा चक्रधराची हत्या केली, त्यांनी बसवण्णांची हत्या केली आणि पुन्हा प्रतिक्रांतीने, पुन्हा हिंदू धर्माच्या सावटाने, वैदिक धर्माच्या सावटाने पुन्हा गुलामीचं तंत्र या देशामध्ये अवलंबण्यात आलं. याला तडा दिला तुकाराम महाराजांनी, याला तडा दिला शिवाजी महाराजांनी, याला तडा दिला संभाजी महाराजांनी. आज तर संभाजी महाराजांची जयंती आहे. या थोर लोकांनी या देशामधली रयतेची, जनतेची सत्ता आणली आणि लोकांना स्वाभिमानाने, अतिशय माणुसकी म्हणून स्त्री पुरुषांना समान न्यायाने, आदराने जगण्याचा अधिकार दिला. आणि त्यांनी ही ब्राह्मणी व्यवस्था खोडून काढली. काय व्यवस्था होती ब्राह्मणांची? अमावस्या, पौर्णिमा, सण, उत्सव, मुहूर्त, शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना टाकून दिलं आणि आपलं रयतेचं राज्य उभं केलं. ही संस्कृती, सनातन संस्कृती ही अतिशय वाईट आहे हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी इतकी प्रचंड अभंगरचना केली. पण त्यांनी काय केलं? तुकारामाला सदेह वैकुंठाला पाठवलं, त्याची हत्या केली आणि तुकारामाच्याच नावाने पुन्हा जयघोष केला. पुढे काय झालं? पुढे शिवाजी महाराजांनी त्यांनी विष देऊन मारलं. त्याला राजा व्हायचं होतं, त्याला सिंहासनावर बसायचं होतं, पण सिंहासन बसायचा अधिकारच शूद्रांना नाही आहे, कारण क्षत्रिय परशुरामाने मारलेले आहे. त्याच्यामुळे आता या पृथ्वीवर क्षत्रिय उरला नाही, म्हणून राजा कोणालाही होता येणार नाही. ही ज्यांनी नीती अवलंबली त्यांनी शिवाजीचा वध केला. त्यांनी, संभाजीने संस्कृत शिकलं आणि बुधभूषण नावाचं संस्कृत मधलं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं. म्हणून संस्कृत शिकणाऱ्याला जी सजा
रामायणामध्ये शंभुकाला देण्यात आली तशीच सजा संभाजीला या लोकांनी दिली आणि पुन्हा पेशवाई आणली. या पेशवाईला नष्ट करायसाठी पुन्हा महात्मा फुले आले, शाहू महाराज आले आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. हे या देशातील लोक, पण यांना अतिशय प्रगल्भ रीतीने व्यक्ती स्वातंत्र्याचा, बुद्धी स्वातंत्र्याचा अधिकार देणारी यंत्रणा इंग्रजांनी आपल्या या देशात आणली आणि त्यांनी 1919 साली पहिल्यांदा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट निर्माण केला. म्हणजे दुसरं महायुद्ध सुरुवात झाली, पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली त्यावेळी या देशावर राज्य करणं इंग्रजांना शक्य नव्हतं, कारण त्यांच्याकडे तेवढं मनुष्यबळ आणि तेवढं आर्थिक संपत्ती नव्हती. म्हणून त्यांनी सांगितलं की हा देश आपण आता सोडून गेला पाहिजे. म्हणून इथल्या देशांचा लोकांचं काय, म्हणून त्यांनी 1919 साली इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट टाकला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा बघा 1919 साली आपल्या देशाला इंग्रजांनी लागू केला. पण या देशामधली जी वर्ण व्यवस्था होती, जी स्वतःला श्रेष्ठ समजायची आणि या देशातील लोकांना कायम गुलाम ठेवण्याचा त्यांचा मनसुबा असायचा, त्यांनी ते पाहिलं नाही, हा ऍक्ट पाडला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये अस्पृश्यांना, मागासवर्गीयांना, आदिवासींना अधिकार असले पाहिजे, त्यांना सत्तेत जाण्याचा अधिकार असला पाहिजे असे निवेदन दिले. आणि त्याचा काय परिणाम झाला, इंग्रजांनी त्यांचं ऐकलं. पण तरीही या देशातील वर्णवर्चस्ववादी लोक ऐकत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी 1927 साली पुन्हा दुसरा कायदा आणला सायमन कमिशनच्या खाली. मग 1935 साली कायदा आणला आणि आपल्या देशामध्ये लोकतंत्र सुरू व्हावं अशी पहिली रचना झाली. आणि त्या दृष्टीने इंग्रज जेव्हा हा देश सोडून जातील तेव्हा या देशाची एवढ्या 538 संस्थानांची जबाबदारी कोणाकडे द्यावी, म्हणून इथे एक कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनची तयारी करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा या देशातील लोकांना उद्युक्त केलं. ज्या देशाचा माणूस बॅरिस्टर आहे, श्रीमंत आहे, जो इंग्रजांना सावकारी करतो, इंग्रजांशी कर्ज देतो, असे पंडित मोतीलाल नेहरू यांनी भारताला नवीन अधिराज्याचा दर्जा देण्यासाठी 15 ऑगस्ट 1928 रोजी पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट सादर केला. आणि हा अहवाल भारत सरकारचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी आलेल्या सायमन कमिशनला दिला. तो भारताच्या लोकांनी केलेला पहिला कॉन्स्टिट्यूशनल मसुदा होता, पण तो मान्य करण्यात आला नाही, तो तसाच ठेवण्यात आला. मग 1946 साली मानवेंद्रनाथ रॉय यांनी मूलभूत लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा मसुदा तयार केला आणि त्या मसुद्याच्या आधारावर भारतीय लोकशाही सरकार चालावे अशी त्यांनी भूमिका घेतली. ते कामगार पक्षाचे, कम्युनिस्टांचे चळवळीचे अतिशय जवळचे होते. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, कॅनडा या देशांना भेटी दिल्या आणि त्यांनी हा मसुदा तयार करण्याचं काम केलं. तो मसुदा समोर आला. त्याच्यानंतर सर बेनेगल नरसिंगराव यांनी भारतीय संविधानाचे घटनात्मक सल्लागार म्हणून काम केलं. त्यांनी या देशामध्ये कशी राज्यघटना असावी त्याचा मेमोरंडम सादर केला. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाचा प्रस्ताव सादर केला. तोपर्यंत इंग्रज सरकारने भारताची संविधान सभा तयार केली आणि त्या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मसुदा मांडला. 29 ऑगस्ट 1947 रोजी या संविधान सभेने एकमताने ह्या संविधान तयार करण्याच्या मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी दिली आणि 7 लोकांना त्यांच्याबरोबर निवडलं. ही मसुदा समिती या 7 लोकांपैकी एकही माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त या मसुदा समितीला उपयोगी पडला नाही. केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान समितीचा मसुदा दिवस रात्र आपल्या शरीराची, प्रकृतीची काळजी न करता सतत मेहनत करून आपल्याला भारताचं संविधान दिलंय. हे भारताचं संविधान, त्याची पहिली उद्देशिका जरी पाहिली तरी आपल्या लक्षात येईल की आपला देश कसा असला पाहिजे. आजपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो माझ्या लक्षात आलं की 2008 पर्यंत आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये लहान मुलांना भारताच्या संविधानाची माहिती सुद्धा देण्यात येत नाही. म्हणून एक E.Z. खोब्रागडे नावाचे अतिशय दर्जेदार कलेक्टर आमच्या वर्धेला लाभले आणि ते आयुक्त म्हणून राहिले आणि त्यांनी हे पाहिलं की अरे
जर हा देश लोकशाही पद्धतीने चालवला जातो असं आपण म्हणू, तर ही लोकशाही पद्धती चालवणारा जो आत्मा आहे संविधान, याची माहिती विद्यार्थ्यांना का नाही? सगळं तर संविधान आपण अभ्यास करू शकत नाही, पण भारताच्या संविधानाची उद्देश पत्रिका तरी विद्यार्थ्यांनी त्या शाळेने प्रत्येक दिवशी वाचली पाहिजे, तिचं मनन केलं पाहिजे आणि ती कशी अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून खोब्रागडे साहेबांनी हा ठराव मांडला महाराष्ट्र शासनात 2008 साली की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणं आवश्यक करून ठेवा, तसा कायदा करा. तो ठराव मांडणारा हा कलेक्टर आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, म्हणून त्याच्यावर अनेक कुरघोड्या करून ते कसं हे करता येईल, हे कसा कोणता माणूस आहे असं करून त्याच्याबद्दलची अतिशय म्हणजे खूप वाईट अवस्था त्यांच्यापर्यंत आणून दिली. तरीही त्या सद्ग्रस्तांनी आपलं काम सोडलं नाही आणि 2008 साली भारतीय संविधानाचा मसुदा निदान महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये वाचल्याच गेला पाहिजे, हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ठराव करून घेतला. त्याचा परिणाम काय झाला की वर्धेला कलेक्टर असताना आम्ही लगेच त्या संविधानाच्या संदर्भात छोटीशी पुस्तिका काढली. मी स्वतः ती पुस्तिका काढली आणि कलेक्टर खोब्रागडे साहेबांच्या हस्ते आम्ही तिचं प्रकाशन केलं आणि सगळ्या महाराष्ट्रातील शाळांना ती कशी पोहोचवता येईल याचा परिणाम आम्ही केला. त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नव्हे शिक्षकांमध्ये ही जागृती झाली आणि 2015 साली केंद्र सरकारला सुद्धा भारत देशातल्या प्रत्येक शाळेमध्ये संविधानाचं वाचन केलं गेलं पाहिजे असा नियम तयार करावा लागला. म्हणजे 1950 साली तयार झालेलं संविधान 2008 पर्यंत त्याची सामान्य अनुभूती सुद्धा सामान्य माणसाला येऊ नये, नागरिकांना येऊ नये, याच्यासारखं या देशाचं दुर्दैव कोणतं असेल. आणि मग याचा विचार करताना आज जेव्हा आम्ही सगळे जागृत झालेलो आहोत, सुशिक्षित झालेलो आहोत, आपण वेगवेगळ्या विचारांच्या, कोणी स्वतःला आंबेडकरी विचाराचे समजतं, कोणी रॅशनलिस्ट विचारांचे समजतं, कोणी निधर्मी समजतं, कोणी धार्मिक समजतं, वेगवेगळ्या विचारांची माणसं आहेत. पण हे माणसं म्हणून केव्हा जगतील? हे माणसं म्हणून एकत्र येऊन जगण्यासाठी एक आणि एकमेव औषधोपचार आहे आणि तो आहे भारताचं संविधान. म्हणून आम्ही भारतीय संविधानाच्या प्रती वेगवेगळ्या काढल्या आणि त्याच्यावर लावलेलं की प्रत्येकाच्या घरात भारतीय संविधान असलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या धर्माचे असू तेव्हा त्या धर्माचा धर्मग्रंथ आपण आपल्या घरी पूजेत ठेवतो आणि त्याचे रोज वाचन करतो, पारायण करतो, त्या पद्धतीने भारतीय लोकांनी आपल्या कुटुंबात, आपल्या घरामध्ये हा धर्मग्रंथ म्हणून हे संविधान ठेवलंच पाहिजे. ही चळवळ आम्ही सुरू केली आणि खोब्रागडे साहेबांनी संविधान फाउंडेशन निर्माण केलं. पण काय उपयोग? तरीही आम्ही अडाणीच राहिलो. एका बाजूने शिकले गेलो पण आम्ही बुद्धीचा वापर केला नाही. त्याचा काय परिणाम झाला हे आपण पाहिलं पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये नागरिक म्हणून मला जो अधिकार दिलेला आहे तो कलम, कोणते कलम आहेत ते पाहिले पाहिजे. आणि मग भारतीय संविधानातील कलम 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 या 7 कलमांची माहिती घेऊन आपल्याला हे समजेल की आपण आपल्या देशाचे नागरिक कसे आहोत, कसे झालेले आहोत. म्हणजे मला जर जन्माने नागरिकत्व मिळत असेल तरीही मी जे नागरिकत्व म्हणून त्याचा कसा अधिकार करावा आणि त्याचं काय कर्तव्य बजवावं याची माहिती जर मला मिळत नसेल तर मी भारताचा नागरिक कसा होईल? म्हणून ही कलमं प्रत्येक माणसाने वाचलीच पाहिजेत आणि या कलमानुसार आपण भारतीय नागरिक झालो आहोत हे आपल्या लक्षात येते. हे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं नाही. दुसरं असं की आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत. संविधानातील कलम 14 ते कलम 35 या 22 मूलभूत हक्कांच्या कलमांची आपणास माहिती आहे का? आणि या मूलभूत हक्कातील कलम 21 मध्ये 2002 साली 86वी घटना दुरुस्ती करून 21 क हे टाकलं आणि ह्या 21 क मुळे आपल्या मुलांना शिक्षणाचा फायदा झाला की तोटा झाला हे आपण आतापर्यंत लक्षात घेतलंय का? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान तयार केलं त्यावेळी कलम 45 दिलं होतं आणि या कलम 45 नुसार या देशातील 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी ही त्या राज्य सरकारांवर सोपवली होती. म्हणजे या पोरांना शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारने घ्यावी असं केलं होतं. पण 2002 साली काय झालं? हे 45वा कलम रद्द केलं आणि ते 21 क मध्ये टाकलं आणि मूलभूत हक्कात टाकून दिलं. म्हणजे मूलभूत हक्क हे सरकारने वापरायचे नसतात, हे त्या देशातील नागरिकांनी वापरायचे असतात. म्हणजे जे जबाबदारी सरकारने घेतली होती ती सरकारने आपल्यावरून काढून टाकली आणि काय परिणाम झाला? आज शिक्षणाचं खाजगीकरण झालं, शिक्षणाचं बाजारीकरण झालं, शिक्षणाचं व्यापारीकरण झालं आणि शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. याच्यामुळे बुद्धी कौशल्याचा वापरच होत नाही. केवळ अनधिकृतपणे
वेगवेगळ्या संस्था सुरू झाल्या, कोचिंग क्लासेस सुरू झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याचं डोकं कसं खराब करता येईल याचाच सर्रास प्रचार केला जात आहे. हे आपल्या केव्हा लक्षात येईल? आपल्या संविधानामध्ये कलम 45 नुसार हे कलम होतं, हे काढून टाकलं आणि काय गंमत आहे की लोकांनी त्याच्याबद्दलचा आक्षेप घेऊ नये म्हणून तिथे हळूच 45 क कलम टाकलं आणि त्याच्यात लिहिलं की या देशातील 6 वर्षाच्या खालील मुलांना शिक्षणाची जबाबदारी. आता 6 वर्षाच्या खालील मुलं म्हणजे कोणते मुलं? 6 वर्षाचं मूल हे आईच्या अतिशय कॉन्व्हेंट KG1 KG2 आणलं आणि तिथे प्ले स्कूल म्हणून ज्याचा वापर करावा त्या प्ले स्कूलला यांनी शिक्षणाचा दर्जा देऊन टाकला. आणि आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही की 2010 पासून याच्यामुळे आज आपल्या देशामध्ये या कॉन्व्हेंटचं नर्सरीचं इतकं जबरदस्त फॅड आहे आणि साऱ्या शिक्षणावरचा खर्च हा सरकारांनी कमी केला. या एका कलमामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या अंदाजपत्रकात जे लिहिलं की या देशाच्या शिक्षणावरचा खर्च हा 6 ते 18% असावा, हे ज्या संविधानात दिलेलं आहे आतापर्यंत त्या शिक्षणाचा खर्च किती झाला? आज 3 पॉईंटपर्यंत तो आला खर्च. म्हणजे शिक्षणावरचा खर्च नगण्य केला. आता ज्या देशामध्ये शिक्षण राहणार नाही त्या देशामध्ये गुलामीशिवाय दुसरं काय असू शकते? वेल्स युनिव्हर्सिटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तिथल्या विद्यापीठाच्या दारावर हे लिहिलंय की एखाद्या देशावर तुम्हाला राज्य करायचं असेल तर आता बॉम्बगोळे, हत्यारं, लढाई याची काही गरज नाही. बस त्या देशाची शिक्षण अवस्था ताब्यात घेऊन टाका, तिला तोडून मोडून टाका आणि पोरांना कॉप्या करून पास करा, त्यांना कॉप्या करून इंजिनियर करा, डोकं न चालवता त्यांना डॉक्टर करा. म्हणजे ते जे काम करतील त्याच्यामुळे या देशाचा सत्यानाश होईल आणि आपल्याला आरामात राज्य करता येईल. अशी ही शिक्षण संस्कृती आपल्या देशामध्ये आणली. हे आपल्याला कधी नागरिक म्हणून माहीत झालं का? आपण कधी याचा विचार केला का? म्हणजे संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं, संविधान बदलवायचं आहे असं म्हणायचं आणि यांनी संविधान बदलवण्याचा सपाटा तर केव्हापासून सुरू केलेला? 2002 साली आपल्या देशावर कोणाचं सरकार होतं? आपल्याला माहित असेल, बीजेपीचं सरकार होतं. त्यांनी सुरू केलं हे. म्हणजे ज्यांनी ही वैदिक संस्कृती आणली त्यांनीच या देशाच्या संविधानालाच धरून पुन्हा आपल्या संस्कृतीचं वर्चस्व तयार केलेलं आहे. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत जबाबदारी दिलेली आहे, मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे आणि ही कर्तव्य पार पाडलीच पाहिजे यासाठी कलम 51 घातलेला आहे. त्यानुसार आपली जबाबदारी आपण पार पाडत आहोत काय? असं दिसते. आपल्या बालकाला सरकारऐवजी पालकांनीच शिकावे ही दुरुस्ती 2002 साली सरकारने केली आणि त्यामुळे शिक्षणाचा पार धुवा उडालाय. आपल्या संविधानात आपल्यावर अन्याय झाला तर न्याय मिळावा म्हणून कलम 124 ते 147, कलम 214 ते 237, कलम 323 एवढी कलम आहेत. भारतीय संविधानात इतकी जास्त कलम एका विषयासाठी नाही आहेत. ही इतकी कलम आहेत ज्यामुळे आपल्या संविधानातील उद्देशिकेच्या सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय यापासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही. असे असताना भारतामध्ये सगळ्यात जास्त खटले काय आहेत, त्यांचे निकाल विलंबाने का लागतात, हे आपण लक्षात घेतलं का? आपण हे लक्षात घेतलं नाही. आपल्या लक्षात येईल की हे मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे की 2023 पर्यंत भारताच्या न्यायालयामध्ये 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. जिल्हा न्यायालयामध्ये 85% खटले सरकार प्रतिवादी असलेले 50% केसेस प्रलंबित आहेत. 66% केसेस या 30 वर्षापासून प्रलंबित आहेत, ज्यामुळे संपत्तीबद्दलचे वाद आहेत. भारत हा जगातील असे खटले प्रलंबित ठेवणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगातील कोणत्याही देशात न्यायालयीन खटले इतक्या काळ प्रलंबित ठेवले जात नाहीत. ज्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 5 कोटी खटले प्रलंबित राहत असतील तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हा भाग आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट झाला असं आपल्याला समजता येईल. नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आपल्या देशाच्या संविधानामध्ये प्रत्येकाला स्वायत्त दर्जा मिळावा आणि हे देश लोकशाहीप्रमाणे चालावं म्हणून शासन आणि प्रशासन या 2 व्यवस्था आहेत. शासन हे दर 5 वर्षांनी बदलतं. प्रशासन व्यवस्था हे उच्च शिक्षित त्या विषयाची तज्ज्ञ असलेली व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये वर्षाचं हे गणती नाही. एखादा माणूस वयाच्या 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी निवृत्त होतो, त्याच्या जागी दुसरा येतो. प्रशासन व्यवस्था कायम स्वरूपाची आहे.
आणि जी शासन व्यवस्था आहे जी 5 वर्षाची असते तिने या देशाच्या संविधानाप्रमाणे धोरण आखलं पाहिजे. या देशाच्या संविधानाप्रमाणे कुठे धोरण कुठे चूक आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. यासाठी सगळी व्यवस्था आहे. खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, विधानसभेचे, विधान परिषदेचे, लोकसभेचे, राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. सगळ्यांना हा अधिकार आहे. पण या अधिकाराचा वापर कोण करतोय? कधी कोणी या देशाच्या लोकशाहीसाठी केलाय का? तसं जर असतं तर आपल्या देशामध्ये, देशाच्या संविधानामध्ये योजना आयोग आहे, प्लॅनिंग कमिशन. दरवर्षाची योजना करायची, दर पंचवार्षिक योजना करायची. हे प्लॅनिंग कमिशन कुठे आहे आज? आपल्या देशाच्या संविधानामध्ये वित्त आयोग आहे. हा वित्त आयोग त्या वर्षाचं बजेट करतं. हे बजेट त्या देशामध्ये येणारा पैसा, जमा होणारा पैसा आणि कुठल्या विषयावर खर्च होतो त्याची व्यवस्थित मांडणी करून ते संसदेमध्ये मांडण्यासाठी अर्थमंत्र्याला मदत करणारा वित्त आयोग आहे. हा कुठे गेला? कुठे दिसतोय का वित्त आयोग? निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोग या देशातील सगळ्या निवडणुका अतिशय निपक्षपातीपणे आणि निर्धोक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाची रचना केलेली आहे. या निवडणूक आयोगामध्ये ज्याच्यामध्ये 3 सभासद होते त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर या देशाच्या प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान, या देशाचा विरोधी पक्ष नेता आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. या तिघांनी मिळून निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करावी. असं असताना अचानकपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढून टाकण्यात आलं आणि त्याच्याऐवजी कॅबिनेट मिनिस्टरला ठेवण्यात आलं. तो निवडणूक आयोग जे सरकारात बसलेले आहेत त्यांच्या बाजूने निर्णय देईल ना. आणि काय परिणाम झाला? याचा परिणाम असा झाला की सगळीकडे निवडणुकीमध्ये अंधाधुंदी चाललेली आहे. मतदान केंद्रावर अंधाधुंदी चाललेली आहे. ईव्हीएम मशीनबद्दल आपल्याला शंका कुशंकांना पेव फुटलेला आहे. कुठं निवडणूक आयोग राहिला? या देशाचा लोकसेवा आयोग आहे. ज्या लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी नेमणूक करण्यात यावा, तो लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनच यायला हवा. हे ज्या लोकसेवा आयोगाचं संविधानामध्ये तत्व आहे. 81 जेव्हा सचिव पातळीवरचे केंद्रातले लोक एकाच जातीचे जेव्हा येतात आणि ते ह्या लोकसेवा आयोगाची कोणतीही परीक्षा पास करत नाहीत, त्यावेळी हा लोकसेवा आयोग कुठे गेला? यांचे स्वायत्त अधिकार कुठे गेले? आणि यांच्या अधिकारांचं काय झालं? आणि हे संविधान या पद्धतीनं या देशाची लोकशाही खतम करायला निघालेलं आहे. आणि आपल्या हे लक्षात येईल की या देशामध्ये आता डिक्टेटरशिप येत आहे जी पूर्वी होती. कारण या देशाचा इतिहास आहे की क्रांती करणारे क्रांतिकारक जेव्हा असतात तेव्हा त्यांचे विचार मोडून टाकून त्यांना देवत्व बहाल करून पुन्हा आपली प्रतिक्रांती आणायची. हे या देशाचं सर्रास चक्र सुरू आहे. ते अगदी म्हणजे सम्राट अशोकापासून, सम्राट बृहद्रथापासून सुरू झालेलं आहे. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगात मानलं जातं. सगळ्यात जास्त पुतळे त्यांचे उभारले गेले आहेत. त्यांचे पुतळे उभारा, त्यांचे फोटो मारा आणि त्यांना देव करा, मात्र त्यांच्या विचारांचा सत्यानाश करा. हे ज्या देशात चालू आहे हे प्रतिक्रांतीचं बीज आहे. आणि हे प्रतिक्रांती त्यांना आणायचीच असेल तर ते ह्याच पद्धतीनं करणार की संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवलं पाहिजे, संविधान नष्ट केलं पाहिजे. पण जे संविधान नष्ट करायचं आहे ते कोणाचं संविधान आहे हे समजलं पाहिजे ना. 1950 साली 52 साली ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी सारेच्या सारे उमेदवार हे उच्च शिक्षित होते. बऱ्यापैकी उमेदवार बॅरिस्टर ही पदवी घेतलेले होते. ते विरोधी पक्षातही होते आणि सत्ताधारी पक्षातही होते, पण ते उच्च शिक्षित होते. आणि त्यावेळी मतदान करणारी नागरिक म्हणून असलेली जनता ही अडाणी होती. आता काय दिसतं? आता मतदान करणारी यंत्रणा, मतदान करणारी मंडळी, मतदान करणारे नागरिक हे उच्च शिक्षित आहे आणि उमेदवार 12वी नापास, 10वी नापास, ज्याला काही समजत नाही. या देशाचा पंतप्रधान जो हे देश चालवतो त्याच्या डिग्र्या माहीत नाही आणि तो खोट्या गोष्टी करतो. त्याचा गृहमंत्री ते डिग्री दाखवतो. हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे ज्यावेळी लोक अडाणी होते त्यावेळी उमेदवार उच्च शिक्षित होते आणि ते या अडाणी लोकांचा विचार करायचे. आता हे अडाणी लोक जे या पदावर बसतील, सत्तेवर बसतील, ते काय विचारवंतांचा विचार करतील का? ते यांना गुलाम म्हणून लगतील. आपण हे ठरवायचं आहे मित्र हो. हे जर आपलं संविधान असेल तर हे आपल्याला वाचवलंच पाहिजे. हे असं कसं निर्माण होते? 86 का दुरुस्त्या होतात, 124 दुरुस्त्या झाल्या. दुरुस्त्या करायला काही हरकत नाही, संविधानाच्या कलमातच ते लिहिलेलं आहे. परंतु त्या दुरुस्त्या देशहिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत, कुठल्या विषयाच्या बाजूने आहेत याचा काही विचार होत नाही. आता तर टेंडर पद्धती निघाली, खाजगीकरण निघालं, कंत्राटीकरण निघालं. हे भारतीय संविधानात कुठे लिहिलेलं आहे? कुठेच दिसत नाही.
आणि ज्या देशामध्ये लोक म्हणून जगण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे, ती पहिली गोष्ट त्याचं शिक्षण असलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्याचं शरीर स्वास्थ्य असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याच्या हाताला काम असलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्या संविधानाने आम्हाला बहाल केलेल्या आहेत, त्या जर या देशाच्या सरकारांनी आणि विरोधी पक्षाच्या कोणत्याही लोकांनी जे सरकारात आहेत त्यांनी हद्दपार केल्या असतील तर आपल्या देशाचं संविधान वाचवायसाठी आपण आपल्या हातात काय आहे आता? आणि उगाच याला मतदान करा, त्या पक्षाला मतदान करा. जरा उमेदवार तर पहा काय काय शिकलेले आहेत. आणि अशा लोकांना आपण जर निवडून दिलं तर ते संविधान वाचवतील. एका आमचे पत्रकार आहेत, त्या पत्रकारांनी या देशाच्या अनेक खासदारांच्या भेटी घेतल्या आणि गुप्तपणे त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यावेळी ते असं म्हणाले की संसदेत आम्हाला बोलू दिलं जात नाही, आमचा प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आणि त्यांनी जर होकार दिला तर मग हळूच त्या पत्रकाराने विचारलं की कोणाची परवानगी घ्यावी लागते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही परवानगी घेणारी ही जी वैदिक संस्कृतीची यंत्रणा चालवणारी विचारधारा आहे, या विचारधारेमध्ये घट्ट आणि फिट्ट बसलेले लोक जे सरकार ऍक्च्युअल चालवतात आणि आपल्याला फक्त हे मुखवटे आणि चेहरे दाखवतात, त्या लोकांची परवानगी घ्यावी लागते. मग ते सरकारात असो की सरकाराच्या बाहेर असो. अशी ज्या देशाची अवस्था आहे, तेव्हा या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर हे सरकार या सगळ्या पद्धती या पुन्हा जिवंत कराव्या लागतील. आपण ते मतदानाच्या माध्यमातून करत होतो, दर 5 वर्षांनी मतदान करत होतो. कालपर्यंत आपण जातीवर मतदान केलं आणि म्हणून आपल्यावर ही पाळी आलेली आहे, हे लक्षात घ्या. भारतीय संविधानामध्ये पक्ष हा कुठेच दिलेला नाही. अपक्षाला सुद्धा उमेदवारी देता येऊ शकते, पण आपण त्याचा कधी विचारच केला नाही. कोणत्याही जातीच्या माणसाला कुठेही उमेदवार म्हणून उभं राहता येऊ शकते, याचा कधी विचारच केला गेला नाही. आणि आपण लोकशाही जिवंत ठेवायला निघालो. जर हे आपलं संविधान असेल तर आपली संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे. हे आपण कधी लक्षात घेणार? आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे मित्रहो. आणि जर लक्षात घेत नसू तर आपण पुन्हा वैदिक संस्कृतीचे गुलाम होणार. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक पुन्हा पुन्हा नजरे घालून घालायचं, पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात घ्यायचं की प्रतिक्रांती येते कशी, कोणत्या पावलांनी येते. प्रतिक्रांतीचं अतिशय चांगलं वैशिष्ट्य असतं की प्रतिक्रांती करणारा माणूस ज्याने क्रांती केली त्याच्याशी पहिले मैत्री करतो, त्याला आपलासा मानतो. आणि जेव्हा तो आपलासा होतो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचा निर्दयपणे कत्तल करतो, त्याची खून करतो, त्यांच्या विचाराचा घात करतो आणि प्रतिक्रांतीला सुरुवात होते. आपल्या देशाचं हे चक्र जर बंद करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 साली जो इशारा दिला, त्या इशाराकडे आपण केव्हा लक्ष घालणार? प्रत्येक नागरिकाने ज्याला मतदानाला जायचं आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 25 नोव्हेंबरच्या भाषणाचं वाचन करायचं आणि मग मतदान करायचं की मी कोणाला मतदान करतोय. तरच या देशाची लोकशाही वाचू शकेल. अन्यथा आपल्या पूर्वजांना, आपल्या वंशजांना गुलामीचीच सवय होती. एखादा दुसरा माणूस, एखादा नाकनाथ माणूस, एखादा माणूस क्रांती करायला यायचा आणि मग भीमा कोरेगाव शौर्य दिवस व्हायचा. हेच पुन्हा आपल्याला करावं लागेल. तेव्हा आपण सावध राहिलंच पाहिजे. आणि वेळीच सावध झालं तरच आपण आपल्या या देशाची लोकशाही म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य जे उद्देश पत्रिकेत दिलेलं आहे ते आपल्याला वाचवता येईल. जे स्वातंत्र्य धर्मापलीकडचं आहे, धर्मनिरपेक्ष आहे, जे स्वातंत्र्य जातीच्या पलीकडे आहे, जाती निरपेक्ष आहे, जे स्वातंत्र्य व्यवसायाच्या पलीकडे आहे, व्यवसाय निरपेक्ष आहे, जे स्वातंत्र्य बंधुभावाचं आहे, करुणेचं आहे, प्रज्ञेचं आहे, शीलाचं आहे आणि न्यायाचं आहे. हे एवढं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात आहे. जी आपली धरोहर आहे ती आपण वाचवलीच पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो आपणाला आणि आपले आभार मानतो. जय भीम.